सामान्य परिवारातला एक व्यक्ती भंगार विकून त्यांनी त्याचं शिक्षण केलंय, आपल्या बहिणींचं पण शिक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला। लग्न बहिणींची त्या भंगार विकून जो पैसा आला त्यातून झाले, म्हणजे सामान्य परिवारातला पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा एक सामाजिक कार्यकर्ता याला धमकी दिली, त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि ते झाल्यानंतर परत त्यांच्या कार्यकर्त्याली तुला बघतोच घरात घुसून तुला मारतो, म्हणजे संजय गायकवाड तर बोललेच की पानसरे साहेबांचं जे काही केलं तसंच तुझं आम्ही करू, अशी सुद्धा धमकी तिथं दिली। आणि त्या अनुषंगाने सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून काल पोलीस कार्यालयामध्ये गेले, FIR आमची घ्या अशी विनंती केली। यांच्या मातेली केली, पत्नीली केली, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली, पानसरे परिवारातले सर्व जे लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी केली, पण दुर्दैव असं काल ती FIR झाली नाही। मग आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो पोलीस स्टेशनला। यांच्याबरोबर आल्यानंतर पोलिसांना आम्ही विनंती केली, 1-1.5 तास विनंती केल्यानंतर आम्हाला असं कळतंय वरिष्ठांशी बोलल्यानंतर आणि मीडियाचा आणि इथं असणाऱ्या लोकांचा दबाव आणि महाराष्ट्रातलं सामान्य लोक जो काही पाठिंबा प्रशांतला विचाराला त्या ठिकाणी ते देत नाहीत, त्या सर्व दबावाच्या खाली येऊन आता हे FIR हे पोलीस घेत आहेत। ज्या पद्धतीचा प्रशांतला बाहेर त्याच पद्धतीचा FIR घेतला जाईल असं म्हणलं जातं। म्हणजे अजितदादांच्या बाबतीत FIR साठी किती उशीर झाला, किती अडचणी आल्या हे मला आणि तुम्हाला सगळ्यांना तिथं माहिती आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री त्यांचा मृत्यूनंतर त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात अनेक पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा FIR तिथं होत नाही, मग आम्हाला कर्नाटकात जावं लागलं। मग आता उपमुख्यमंत्र्यांच्याच FIRची अशी परिस्थिती असेल तर अशा सामान्य व्यक्तीची काय? मग असा दबाव आणून अशा सामान्य लोकांना जर दाबलं जात असेल तर उद्या जाऊन कुठलाही लेखक पुढे येणार नाही, सोशल मीडियावर कुणीही व्यक्त होणार नाही। कुणी एखादा कला क्षेत्रातला व्यक्ती आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत असेल तो सुद्धा तिथं पुढे येणार नाही। का? आपला FIRच घेतला जात नाही, आपला आवाजच दाबला जातो। त्यामुळे हा संदेश देणं हे योग्य नाही। आता राहिला प्रश्न नावाचा, जेव्हा या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा मला कळालं होतं माझ्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली होती, पण शेवटी आम्ही पुस्तकं वाचणारी माणसं, विचाराची पक्की माणसं, संस्कृती असल्यामुळे ज्या लोकांना या बाबतीतलं माहीत होतं अशा 4-5 साहित्यिक ज्यांचा इतिहासावर खूप मोठं काम आहे अशा लोकांची चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला समजवलं की